नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी जी-डी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, एस-एस-सी जी-डीची जेव्हापासून आन्सर की आलेली आहे, तर तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती, की सर एस-एस-सी जी-डी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे? आतापर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागला नाही, कारण की या ठिकाणी 6 मार्चला एस-एस-सी जी-डीची लेखी परीक्षा झाली आहे आणि अजूनही या ठिकाणी एस-एस-सी जी-डीचा रिझल्ट लागला नाही आहे. तर एस-एस-सी जी-डीचा रिझल्ट कधी लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बद्दलच तुम्हाला सांगणार आहे की एस-एस-सी जी-डी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे मित्रांनो, एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन या सर्व कॅटेगरीचा. ठीक आहे, तर फायनल या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला सिलेक्शन घेण्यासाठी एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स मित्रांनो या ठिकाणी असले पाहिजे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन मध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीच्या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एस-एस-सी जी-डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, एस-एस-सी जी-डीचा रिझल्ट आतापर्यंत काहून लागला नाही, कारण की एस-एस-सी जी-डीचं जे काम आहे एकदम मित्रांनो फास्ट आहे. पण यावेळेस मित्रांनो काय झालंय की आता ज्या मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, तर लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे जे पण पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, जे पण अर्धसैनिक बलाची जे मित्रांनो बल आहे, तर हे जे मित्रांनो सर्व जे आहे इलेक्शनमध्ये जे मित्रांनो त्यांच्या ड्युट्या होत्या, तर एकदम मित्रांनो बिजी या ठिकाणी शेड्यूल त्यांचं चालू होतं. ठीक आहे, तर त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी एस-एस-सी जी-डीचा अजूनही रिझल्ट लागला नाही, कारण की स्टाफ सिलेक्शनचे जे मित्रांनो सर्व स्टाफ जे मित्रांनो निवडणुकीमध्ये बिजी होते. त्यामुळे जे मित्रांनो या ठिकाणी जे अजूनही मित्रांनो एस-एस-सी जी-डीचा रिझल्ट लागला नाही. ठीक आहे, तर लोकसभेच्या ज्या मित्रांनो निवडणुका चालू होत्या, तर लोकसभेच्या ज्या निवडणुका जवळपास मित्रांनो 4 जूनला या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. तर 4 जून नंतर मित्रांनो या ठिकाणी भरती प्रक्रियाला मित्रांनो चालू होणार आहे एस-एस-सी जी-डीच्या. तर एस-एस-सी जी-डी भरतीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो आतापर्यंत, आजची जर मित्रांनो आपण तारीख बघितली, तर आजची तारीख या ठिकाणी मित्रांनो 28 मे आहे आणि अजूनही मित्रांनो आजपर्यंत या ठिकाणी आज मित्रांनो या ठिकाणी काहीच अपडेट आला नाही एस-एस-सी जी-डी भरतीबद्दल की रिझल्ट लागणार आहे बद्दल. तर पहा मित्रांनो, एस-एस-सी जी-डीचा जो रिझल्ट आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. हा जो आहे मित्रांनो रिझल्ट, जो लोकसभेचा निवडणुकीचा जो रिझल्ट आहे, हा निकाल लागल्यानंतरच मित्रांनो एस-एस-सी जी-डी भरतीचा रिझल्ट लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आपली मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. रनिंग थोडं लेट जाऊ शकते आणि एकदमही लेट मित्रांनो जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. तर रनिंग सुद्धा तुमची या ठिकाणी मित्रांनो जून महिन्यामध्येच असणार आहे. जून महिन्यामध्येच तुमची या ठिकाणी एस-एस-सी जी-डीची रनिंग असणार आहे. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा, रनिंग चालू ठेवा. ठीक आहे, कारण की या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहे. ठीक आहे, या टायमिंगमध्ये आलं तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे, तर ग्राउंडला मार्क्स वगैरे नसते. तर जे एस-एस-सी जी-डी भरतीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो, हा या ठिकाणी लोकसभेचा निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतरच मित्रांनो या ठिकाणी एस-एस-सी जी-डीचा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे, तर फिजिकलची तुम्ही तयारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू द्या, कारण की तुमच्यासाठीच चांगलं आहे, कारण की तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी वेळ भेटत आहे. आता जास्त मित्रांनो या ठिकाणी फिजिकलसाठी तुम्हाला वेळ भेटणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण रिझल्टचा जर विचार केला, कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर एस-टी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, मला या ठिकाणी 80 मार्क्स आहे, माझं सिलेक्शन होणार आहे काय? सर मी एस-सी कॅटेगरीचे महिला उमेदवार आहे, मला या ठिकाणी 87 मार्क्स आहे, माझं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. सेफ झोन या ठिकाणी मित्रांनो काय राहणार आहे, आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स मित्रांनो या ठिकाणी असले पाहिजे. तर यावर्षी कट ऑफ मित्रांनो हाय जाणार आहे आणि एकदम मित्रांनो हाय जाणार नाही. जसं मित्रांनो यूपीचा कट ऑफ मध्य प्रदेश झालं, त्याचबरोबर या ठिकाणी छत्तीसगड झालं, पंजाब झालं, राजस्थान झालं, तर हिंदी स्टेटचा जो कडाप आहे मित्रांनो एकदम हाय लागत असतो. तर महाराष्ट्राचा जो कडाप आहे मित्रांनो हा कमी लागणार आहे एकदम. मागच्या भरतीपेक्षा मित्रांनो कडाप थोडासा वाढणार आहे. ठीक आहे, मागची जी भरती होती मित्रांनो त्यावेळेस काय होतं की 50,000 जागांसाठी भरती निघाली होती आणि त्यावेळेस जर मित्रांनो आपण विचार केला जागांचा, तर जवळपास 50,000 जागा होत्या आणि त्यावेळेस मित्रांनो 54 लाख प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि एका जागेसाठी फक्त 72 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती आणि त्यावेळेस मित्रांनो
पेपर एकदम हार्ड होता, त्याचबरोबर पेपर हा हिंदीमध्ये होता, अवघड होता. त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी जे कट ऑफ थोडा कमी लागला होता त्यावेळेस. पण यावेळेस काय झालं की जागा ज्या मित्रांनो अर्ध्या मागच्या भरतीपेक्षा 26,000 जागा आहे. त्याचबरोबर यावर्षी ज्या मित्रांनो मराठीमध्ये पेपर होता, त्यामुळे ते लँग्वेज महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या समजलेली आहे, ठीक आहे. त्याचबरोबर जागा सुद्धा या ठिकाणी खूप कमी जागा यावर्षी या ठिकाणी आणि त्याचबरोबर फॉर्म सुद्धा जास्त आले, ठीक आहे. तर कॉम्पिटिशन यावर्षी जास्त आहे. एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो आपण कट ऑफचा जर विचार केला या ठिकाणी कट ऑफ किती लागू शकतो, तर पहा मित्रांनो तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल, फायनल जो कट ऑफ लागणार आहे एसएससी जीडीचा फायनल सिलेक्शनसाठी तुम्हाला किती या ठिकाणी मार्क्स पाहिजे, तर पहा या ठिकाणी पहा मित्रांनो सेफ झोन सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तुम्ही जर या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 90 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे. आणि तुम्ही जर महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 80 जरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. एवढाच मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो एसटी कॅटेगरीचा, ठीक आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरी आहे. तुम्ही जर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 87 ते 90 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये. एवढाच कट ऑफ या ठिकाणी महिला उमेदवारांचा लागणार आहे. आणि तुम्ही जर एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ हा 100 पर्यंत लागणार आहे, ठीक आहे. तुम्हाला जर या ठिकाणी 100 मार्क्स असेल तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. एवढा कट ऑफ या ठिकाणी एससी कॅटेगरीचा ज्या मित्रांनो लागू शकतो, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे या ठिकाणी तर पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे तर हा 110 पर्यंत लागणार आहे. तुम्हाला जर या ठिकाणी 110 जरी असेल तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि महिला उमेदवार जर ओबीसी कॅटेगरीचे असाल आणि महिला उमेदवारांना या ठिकाणी 100 जरी मार्क्स असेल तर एवढं जे मित्रांनो ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे, ठीक आहे. तर 100 वर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर मित्रांनो या ठिकाणी महिला उमेदवार जर असाल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास 85 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते फायनल, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल आणि तुम्हाला जर या ठिकाणी 100 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊ शकते. एवढा कट ऑफ मित्रांनो यावर्षी लागू शकतो एसएससी जीडी भरतीचा. पण ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 160 पैकी 115 ते 120 जरी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन. ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर ओपन कॅटेगरीचे तुम्ही महिला उमेदवार जर असाल तर या ठिकाणी एसएससी जीडीचा जो कट ऑफ आहे 110 जरी तुम्हाला असेल तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे. तर एवढाच या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचा जो कट ऑफ एकदम हायने जाणार आहे, कारण की सर्वात हाय जो कट ऑफ जातो हा मित्रांनो हिंदी स्टेटचा जातो, जसं यूपी झालं, बिहार झालं, त्याचबरोबर छत्तीसगड झालं, त्याचबरोबर या ठिकाणी पश्चिम बंगाल झालं, त्याचबरोबर पंजाब झालं, बिहार झालं, राजस्थान झालं. तर अशा ठिकाणचा जो कट ऑफ आहे मित्रांनो एकदम हाय जातो, ठीक आहे. त्याचबरोबर आपण नॉर्मलायझेशनचा जर विचार केला तर नॉर्मलायझेशन मध्ये तुमची या ठिकाणी मित्रांनो मार्क्स वाढणार आहे, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये तुमची या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे. तर शिफ्ट जर आपण विचार केला कोणकोणत्या शिफ्टचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे तर पहिली शिफ्ट मित्रांनो एकदम हार्ड असते, दुसरी सुद्धा शिफ्ट या ठिकाणी हार्ड असते, तिसरी सुद्धा शिफ्ट या ठिकाणी हार्ड असते. तर पहिल्या शिफ्ट मध्ये जवळपास मित्रांनो 10-15 मार्क्स सुद्धा वाढू शकते, दुसऱ्या शिफ्ट मध्ये जवळपास मित्रांनो 10 सुद्धा मार्क्स वाढू शकते आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये 5 सुद्धा मार्क्स वाढू शकते आणि चौथी जी शिफ्ट आहे यामध्ये जवळपास मित्रांनो 2 मार्क्स वाढू सुद्धा शकते किंवा 2 मार्क्स या ठिकाणी मायनस सुद्धा होऊ शकते, ठीक आहे. तर तुमची जी मित्रांनो शिफ्ट एकदम हार्ड असेल तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे, जवळपास 10 ते 15 या ठिकाणी तुम्हाला नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स वाढणार आहे. तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तर एवढंच या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर वेळोवेळी एसएससी जीडी भरतीबद्दल मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती की महाराष्ट्राचा एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.